आज आपण पिकअप आईल रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत तुमच्या स्थितीमध्ये कोणतं परिवर्तन येत आहे. इथे आपण 3 फाइल्स ठेवणार आहोत आणि त्यापैकी तुम्हाला एक फाईल निवडायची आहे आणि तुमचं रीडिंग पाहायचं आहे. तुमच्या सोयीकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाइमस्टॅम्प सुद्धा दिलेले आहेत. तुम्ही तुमच्या फाईलवर क्लिक करून सहजपणे तुमचं रीडिंग ऐकू शकता. सुरुवातीला आपण कार्ड शफलिंग करून घेणार आहोत, फाइल्स बनवून घेणार आहोत आणि त्यानंतर प्रत्येक फाईलचं रीडिंग पाहणार आहोत. नमस्कार, मी विद्या साने अनुभूती टॅरेटच्या या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. फाईल नंबर 1, तुम्ही जर 5 ऑफ कपच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय कोणतं परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये होत आहे. हे कार्ड काय सांगतंय? हे कार्ड मुख्य कार्ड आहे या रीडिंगचं आणि ते सांगतंय की जो दुरावा निर्माण झाला होता किंवा जे काही दुःख होतं किंवा तुम्ही तुमच्यामध्ये जी क्रिएटिव्हिटी होती, जी रचनात्मक ऊर्जा होती, कलात्मक ऊर्जा होती, त्या बाबतीत जर काही दुःख होतं, तर तिथे तुम्हाला आता हे रीडिंग सांगतंय की परिवर्तन येत आहे त्या स्थितीमध्ये. पहिलं कार्ड आहे टॉवर. तर तुमच्यामधली नकारात्मकता जातीये आणि टॉवरचं कार्ड म्हणजे त्या नकारात्मकतेला धक्का बसतोय आणि तुम्हाला एक नवी संधी मिळणार आहे. नवं जीवन मिळणार आहे. हे टॉवरचं कार्ड जरी नकारात्मक असलं, तरी इथे नकारात्मकता जातीये आणि तुम्ही सकारात्मक होत आहात. परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये येत आहे. आणि असं सुद्धा इथे दिसतंय की अनेकांना यामुळे धक्का बसू शकतो. तुम्ही जे काही करत आहात, तुमच्यामध्ये जी पॉझिटिव्हिटी आहे, त्यामुळे अनेक जण थोडेसे आश्चर्यचकित होतील किंवा त्यांना जी अपेक्षा होती त्यापेक्षा तुम्ही काहीतरी वेगळं करत आहात. नाईट ऑफ पेंटॅकलचं कार्ड, हे कार्ड सांगताय की तुम्ही हळूहळू प्रगती साधत आहात. किंग ऑफ सॉर्डचं कार्ड आहे. तुम्ही प्रगती साधताना तुम्हाला स्पष्टता आहे की आपल्याला नेमकं काय करायचं आहे आणि त्यामुळे ती स्पष्टता असल्यामुळे तुम्ही ऍक्शन घेत आहात, त्या दिशेने कृती करत आहात, जेणेकरून तुमचं ध्येय पूर्ण करू शकाल. द मूनचं कार्ड आहे. हे मेजर कार्ड आहे, नकारात्मक कार्ड आहे. पण हे कार्ड इथे आलंय ते सांगतंय, इथे पहिलं जे कार्ड आहे ते टॉवर आणि ह्या बाजूला चौथं कार्ड जे आहे ते मूनचं आणि मध्ये नाईट ऑफ पेंटॅकल, किंग ऑफ सॉर्ड. म्हणजेच ही नकारात्मकता जाते. जिथे तुम्हाला निर्णय घेण्यामध्ये काही समस्या होती की आपण नेमकं काय करावं आणि त्या गोष्टीमध्ये तुम्ही अडकलेले होतात, तर तिथे ही स्पष्टता येते. तुम्हाला हे कळतंय की आता आपल्याला हळूहळू प्रगती साधायची आहे. हळूहळू याचा अर्थ तुम्हाला ऍक्शन पटापट आता घ्यायचे आहेत, पण जे काही साधायचंय ते तुम्हाला स्पष्टता असल्यामुळे कोणत्या कोणत्या दिवसापर्यंत किंवा कोणत्या महिन्यांपर्यंत तुम्हाला काय गोष्टी करायच्या आहेत, त्या तुम्ही हळूहळू साधणार आहात. ते ध्येय हळूहळू पूर्ण करणार आहात. पण तुम्हाला स्पष्टता आहे की आपल्याला कुठे वेग धरायचा आहे आणि कुठे हळूहळू जायचं आहे. इथे कार्ड आलंय जजमेंटचं. हे कार्ड हे कार्ड दाखवतंय की तुमचा उपचार होतोय. तुमचं जे काही दुःख होतं त्याचा उपचार होतोय. एंजल्स तुमचा हा उपचार करत आहेत आणि कशाद्वारे उपचार होणार आहे, तर तुम्ही काहीतरी अनाउन्स करत आहात, जाहीर करत आहात. तुम्ही काय करू शकता हे
समोर किंवा तुमच्या आपल्या माणसांसमोर येणार आहे आणि त्यामुळे त्यांना हा धक्का बसू शकतो किंवा तुमच्यामध्ये जी नकारात्मकता आहे ती जातीये ती याचमुळे. टू ऑफ कपचं हे कार्ड तुमची शिवशक्ती संतुलित दिसतेय. शिवाय तुम्हाला खूप सारं प्रेम मिळणार आहे तुमच्या जोडीदाराकडून किंवा ज्यांच्या बरोबर तुम्ही कार्य करत आहात. जी माणसं तुमच्या संपर्कात येत आहेत, त्यांना तुम्ही तुमच्याकडल्या गोष्टी देत असल्यामुळे, तुमच्याकडे जे काही ज्ञान आहे, ते शेअर करत असल्यामुळे ती माणसं सुद्धा तुम्हाला खूप सारं प्रेम देतायत, प्रोत्साहन देत आहेत. पेज ऑफ वॅन्डचं हे कार्ड तुम अशी तुमची स्थिती होती, की जिथे काही होणं अशक्य वाटावं. पण तिथे तुम्ही आशा ठेवलेली आहे आणि तिथे एक सुरुवात तुम्ही करत आहात. यामुळेच तुमच्यामध्ये जी नकारात्मकता होती आणि तुम्ही अडकलेले होतात, की आता इथे करावं की काय करावं? असा जो निर्णय तुम्हाला घ्यायचा होता, त्या त्या स्थितीमधून तुम्ही बाहेर पडत आहात. तुम्हाला नेमकं काय करायला हवं याबाबत स्पष्टता येत आहे आणि यामुळेच जिथे अशक्य वाटत होतं, तिथे एक नवीन सुरुवात तुमची होत आहे. हे तुमच्या ध्येयाच्या बाबतीत आहे. तुमचं ध्येय पूर्ण होण्याच्या दृष्टीने तुम्ही एक नवी सुरुवात आता करायला जात आहात. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल, तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पायरी नंबर 2. तुम्ही जर थ्री ऑफ पेंटॅकलच्या या कार्डची निवड केली असेल, तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय कोणतं परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये येत आहे. थ्री ऑफ पेंटॅकलचं कार्ड असं सांगतंय, की तुम्ही सगळे मिळून काहीतरी कार्य करताना इथे दिसत आहात आणि यामुळे तुमची सगळ्यांची जी काही समस्या आहे त्या दूर होत आहे. आता आपण बाकीचे कार्ड्स पाहूया. पहिलं जे कार्ड आहे ते आहे किंग ऑफ पेंटॅकल. हे कार्ड सांगतंय की एखादी व्यक्ती तुमच्या जीवनात येईल जी समृद्ध आहे किंवा ही तुमची सुद्धा ऊर्जा असू शकते जी समृद्ध आहे आणि तुम्ही अशा एका मोठ्या पदावर आहात, इतरांना मार्गदर्शन करत आहात, मदत करत आहात आणि अशी व्यक्ती सुद्धा तुमच्या जीवनात येऊ शकते, ज्यामुळे तुम्ही समृद्ध व्हाल, ज्यामुळे तुम्हाला योग्य दिशा कळेल. क्वीन ऑफ वॅन्डचं पण कार्ड आहे, तर इथे शिवशक्ती संतुलित दिसतेय. ही एका हीलरची ऊर्जा आहे. क्वीन ऑफ वॅन्ड म्हणजे तुमची अंतर्ज्ञान शक्ती खूप शक्तिशाली झालेली आहे. तुम्ही साहसी झालेले दिसता इथे आणि तुम्हाला ते पद प्राप्त होतंय जे एका संघर्षानंतर तुम्हाला मिळणार आहे. असं एक पद आता लवकरच तुम्हाला प्राप्त होत आहे. एस ऑफ कपचं हे कार्ड सांगतंय की तुमच्याकडे जो कप आहे, तुमच्याकडे जी समृद्धी आहे, ती तुम्ही इतरांना देत आहात. तो कप तुम्ही इतरांबरोबर शेअर करत आहात आणि यामुळे ब्रह्मांड तुम्हाला एक संधी देत आहे, ज्यामुळे तुमची आणि इतरांची आध्यात्मिक प्रगती होणार आहे. तुम्ही काहीतरी रचनात्मक, कलात्मक सुद्धा निर्माण करत आहात. क्रिएटिव्हिटीचा वापर करणार आहात, कल्पनाशक्तीचा वापर करणार आहात आणि तुमचं नवं नातं लोकांशी होताना इथे दिसत आहे. हाय प्रिस्टेसचं हे कार्ड तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीला सांगतंय. शिवाय हे कार्ड सांगतंय की ती तर शक्तिशाली होतच आहे अंतर्ज्ञान शक्ती, पण तुम्ही अधिक ज्ञानी होत आहात, गुप्तता राखत आहात आणि शांतीकडे वळत आहात. त्या ब्रह्मांडाच्या शक्तीबरोबर स्वतःला जोडत आहात. त्यामुळे तुम्ही अधिक शक्तिशाली होत आहात.
हे हाय प्रिस्टेसचं कार्ड, हे कार्ड सांगतंय तुमची आध्यात्मिक प्रगती होत आहे. तुम्ही हाय प्रिस्टेसच्या ऊर्जेमध्ये सुद्धा आहात आणि किंग ऑफ पेंटॅकलच्या सुद्धा, म्हणजे तुम्ही समृद्ध सुद्धा आहात ज्ञानाने, आणि धन सुद्धा तुमच्याकडे आहे, आकर्षित करू शकता अशी क्षमता तुमची आहे, आणि ते पद तुम्हाला मोठं प्राप्त झालेलं आहे. तशा चांगल्या ऊर्जेमध्ये, उच्च दर्जाच्या ऊर्जेमध्ये तुम्ही इथे दिसत आहात. तुमचं मार्गदर्शन इतरांसाठी महत्वाचं ठरू शकतं. पुढे कार्ड्स आहेत पेज ऑफ कप. तर हे कार्ड काय सांगताय की तुम्हाला काही संदेश मिळेल की ज्यामुळे तुमची ही शिवशक्ती संतुलित होत आहे, शिवाय तुम्ही साहसी बनत आहात आणि समृद्धी तुमच्याकडे आलेली आहे. काहीतरी संदेश तुम्हाला असा मिळालेला आहे की ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढलेला आहे, ज्यामुळे तुम्ही काहीतरी नवनिर्मिती करण्यासाठी आता तयार होत आहात. एक साहस तुमच्यामध्ये आलेलं आहे आणि पुढे सुद्धा काही गोष्टी करण्यासाठी जी रिस्क घ्यावी लागते, तो धोका पत्करण्याची तयारी तुमची इथे दिसत आहे. क्वीन ऑफ पेंटॅकलचं पण कार्ड आहे. तुम्ही इतरांची काळजी घेताना इथे दिसत आहात आणि त्यासाठी तुम्ही इतरांची काळजी घेण्याच्या दृष्टीने आणि आपलं जे काही पद आहे, त्याच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत, त्या दृष्टीने तुम्हीकडे असलेलं ज्ञान म्हणा किंवा जे काही तुमच्याकडे आहे ते इतरांबरोबर शेअर करत आहात. काहीतरी नवनिर्मिती करून तुम्ही त्याच्या माध्यमातून या गोष्टी शेअर करत आहात. तर लव्हरचं कार्ड आहे. हे कार्ड सांगतंय तुमची शिवशक्ती ऊर्जा तर संतुलित होतच आहे, पण ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. ब्रह्मांडाचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहेत. तुमच्या जोडीदाराचं सहकार्य तुम्हाला मिळतंय आणि अशा एका चांगल्या उच्च दर्जाच्या ऊर्जेमध्ये तुम्ही इथे दिसत आहात. सगळीच कार्ड चांगली आहेत, सकारात्मक आहेत. तुम्हाला सगळ्यांचं सहकार्य सुद्धा मिळताना इथे दिसतंय. तुम्ही सगळे मिळून काहीतरी निर्माण करत आहात. हेच परिवर्तन तुमच्या जीवनात येत आहे. तुम्ही साहसी बनत आहात, लोकांना घेऊन पुढे जात आहात. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कॉमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पाईल नंबर 3. तुम्ही जर 10 ऑफ कपच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय कोणतं परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये येत आहे. या रीडिंगचं हे मुख्य कार्ड आहे. हे कार्ड सांगतंय की खूप सारा आनंद, तुम्हाला यश मिळत आहे, आनंदी तुम्ही दिसत आहात, सुख समृद्धी तुमच्या जीवनात येत आहे. तुम्ही तुमच्या परिवाराला वेळ देऊ शकता, असं एक सुखी जीवन तुम्ही जगत आहात. शिवाय इथे कप सुद्धा आहेत. तर तुमचं चांगलं असं प्रेमाचं नातं लोकांशी, इतरांशी, तुमच्या परिवारातल्या सदस्यांशी होणार आहे आणि अनेक इच्छा सुद्धा तुमच्या इथे पूर्ण होताना दिसत आहेत. पहिलं कार्ड आहे एस ऑफ पेंटॅकल. हे कार्ड सांगतंय की एक नवीन सुरुवात तुमची व्यवसायात होत आहे. ब्रह्मांड तुम्हाला ही संधी देत आहे, ज्यामध्ये तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये खूप मोठं यश मिळणार आहे. तिथे सुरुवातीला ज्या काही समस्या किंवा ज्या काही गोष्टी तुम्हाला निरीक्षणातून, अभ्यासातून करायच्या आहेत, त्याचा शोध घ्यायचा आहे, अभ्यास करायचा आहे. गुरूंनी जे काही सांगितलं त्या मार्गदर्शनाचा उपयोग करायचा आहे.
यामुळे काय होईल तर तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. अनेक इच्छा तुमच्या पूर्ण होणार आहेत. तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे आणि हे मोठं परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये येत आहे. तुम्ही जरी हे नव्याने सुरू करत असलात तरी तुमचा अभ्यास करण्याची तयारी असल्यामुळे किंवा निरीक्षण करत आहात तुम्ही, त्याचा शोध घेत आहात, त्यामुळे अनेक बारकावे तुम्हाला कळतायत त्यामधले आणि त्यातूनच तुमची इच्छा पूर्ण होत आहे. तुम्ही अनेकांसमोर काहीतरी सादर करताना दिसत आहात. इथे हा प्लॅटफॉर्म आणि तुम्ही आणि तुमच्या इच्छा पूर्ण होत आहेत. म्हणजे काय तर हा जो प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होणार आहेत. 6 ऑफ सॉर्ड्सचं कार्ड इच्छा कोणती पूर्ण होणार आहे तर जी दुःख देणारी स्थिती होती किंवा अशी स्थिती जिथे खूप सारे विचार तुम्हाला त्रस्त करत होते, चिंता होती, काळजी होती, तर अशा नकारात्मक ऊर्जेमधून तुम्ही बाहेर पडत आहात, शांतीकडे जात आहात, प्रगती करण्याच्या दृष्टीने पुढे जात आहात. 5 ऑफ वँडचं कार्ड, नाईट ऑफ सॉर्ड्सचं कार्ड आणि त्यानंतर चॅरियटचं कार्ड. तर जिथे खूप सारी स्पर्धा आहे तिथे तुम्हाला ब्रह्मांड ही संधी देत आहे. तिथे तुम्ही बारकाईने अभ्यास करत आहात. ह्या स्पर्धात्मक स्थितीचा जिथे खूप खूप सारी माणसं त्यांच्या इच्छा आणि अशी स्पर्धा असताना सुद्धा त्या स्पर्धेमध्ये आपण कसं टिकावं ह्याचा अभ्यास तुम्ही करून त्या दृष्टीने एक नवीन सुरुवात करत आहात. खूप वेगाने एखादी व्यक्ती तुमच्या जीवनात येत आहे किंवा काहीतरी असा संदेश, अशी काहीतरी माहिती म्हणा किंवा असा काहीतरी संदेश की ज्यामुळे तुम्ही ऍक्शन घ्याल. खूप वेगाने ही गोष्ट होणार आहे आणि ज्यामुळे तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. चॅरियटच्या ऊर्जेमध्ये तुम्ही येत आहात. 6 ऑफ सॉर्ड्सचं कार्ड सुद्धा यात्रेला सांगतं आणि चॅरियटचं कार्ड सुद्धा यात्रेला सांगतं. तर हे दोन्ही कार्ड्स काय सांगतात की जिथे स्पर्धा आहे तिथे पुढे कसं जायचं ह्या दृष्टीने तुम्हाला स्पष्टता येत आहे. खूप वेगाने ही स्पष्टता येते आणि त्यामुळे तुम्ही पुढे जात आहात. संतुलित दिसत आहात. म्हणजे खूप सारी स्पर्धा असताना सुद्धा आता तुम्ही आत्मविश्वासाने ह्या स्पर्धेत उतरत आहात. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.